हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अश्विनी साळुंखे बुटीक. मी आज तुम्हाला 38 साइज बोटनेक ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे. ब्लाऊजची उंची 14 आहे अधिक 1 इंच अशी घ्यायची. शोल्डर मी 8.5 घेतलाय. 8.5 शोल्डर लाईन मारून घ्यायची. मुंडा 7 इंच 7 इंच. छातीचा चौथा 9.5 वर मार्क करून घ्यायचा. अधिक मार्जिन 1.5 इंच. कमरेच्या इथं 10.5 इंच. इथं सरळ रेष मारून घ्यायची. चार इंच. पाऊण इंच आतल्या साईडला घ्यायचं मुंड्याच्या इथं. पुढच्या साईडचा आहे ते. पुढच्या साईडला थोडासा गोलावा आतून येतो. आता मागच्या साईडला आहे 1 इंच मुंड्यात आणि इथं 1 इंच. आणि आता असं आपण आकार देऊन घेऊया. हा झाला पुढच्या भागाचा मुंडा, हा पाठीमागच्या भागाचा झाला. आता आपण पाव इंच इथं मुंडा उतार द्यायचा आहे. कट करून घेऊया. खूप सोप्या पद्धतीनं बोटनेक ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कट करता येऊ शकतो. आपल्याला पेपर कटिंग काढायचीही गरज नाही. आता आपण ह्याच्यावर हे पार्ट टाकून कपड्यावर हा आहे असा उतरून घ्यायचा. ह्याच्यावर कपड्यावर थोडंसं अंतर ठेवूनच कपडा हा भाग ठेवायचा, कारण आपल्याला पुढच्या भागासाठी मार्जिन द्यावं लागतं. हा पुढच्या भागाचा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. गळा रुंदी 4 इंच. मी आता पुढचा भाग हा डीप करणार आहे 6.5 इंच. डीपमध्ये गोल गळा केला तर तो जास्त पसरला जातो. त्यामुळे आपण डीप न करता पान हा असा गळा केला तर तो जास्त असा पसरत नाही. हा असा पान आकार देऊन घ्यायचा. डॉट पॉइंट 10.5 वर घ्यायचा. 38 छातीसाठी 10.5 हा डॉट पॉइंट बरोबर आहे. इथून 4 इंच. इथून अशी सरळ एक रेष मारून घ्यायची.
1 इंच वरच्या साईडला आणि हा असा आकार मुंड्याच्या असा कोण्यात द्यायचा. इथून 1 इंच आणि त्या साईडला 2.5 इंच. हा 3.5 इंचाचं मार्जिन होतं, त्याच्यामुळं पफ खूप छान येतो. छातीला काय टक्स वगैरे काही मारण्याची गरज पडत नाही. खूपच छान पफ तयार होतो. त्यामुळं हे मार्जिन द्यायचं. असा आकार देऊन घ्यायचा. खाली 1 इंच इथून या साईडला अशी तिरकी रेष मारून घ्यायची आणि या साईडला 1/2 इंच मार्जिन द्यायचं. 1/2 इंच अशी तिरकी रेष मारायची, सरळ नाही, तिरकी रेष मारून घ्यायची. पावणे 6 ही रेष मोजायची. इथून इथं खालीपर्यंत पावणे 6 तेवढीच ही पण आली पाहिजे. म्हणजे शिवताना कपडा वर खाली होत नाही, बरोबर बसतो. 2.5 इंच इकडं मार्जिन द्यायचं आणि अशी तिरकी रेष मारून घ्यायची. इथं पाऊण इंच मार्जिन घ्यायचं. इथून इथं आपण शिवतो त्यासाठी इकडे पाऊण इंच मार्जिन द्यायचं आणि ही तिरकी रेष मारून घ्यायची. झालं. खूप सोपी पद्धत आहे बोटनेक ब्लाऊज. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप छान बसणार ब्लाऊज. जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक नक्की करा. माझ्या चॅनलवर रोज नवीन नवीन व्हिडिओ टाकत असते मी, कटिंगचे, डिझाईनचे. तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर कटिंग करून घेऊया आपण. आता आपण कपड्यावर टाकून हे कट करून घेऊया. ह्याचा स्टिचिंगचा पण व्हिडिओ येणार आहे उद्या, तो तुम्ही पण नक्की बघा. खूप मोठा व्हिडिओ होत असल्यामुळं तो सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे. तर तुम्ही उद्या माझ्या चॅनलवर येऊन तो व्हिडिओ नक्की बघा. माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. कमेंट करून सांगा तुम्हाला काय आवडत असेल, बघायचं असेल ते मी नक्की व्हिडिओ बनवेन. थँक्यू.